नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, शोल्डर उतरते. नेहमी हाच प्रॉब्लेम असतो की गळ्याचे शोल्डर उतरते. तर गळ्याचे शोल्डर उतरते म्हणजे आपण गळा मोठा घेतला, यामुळे गळ्याचे शोल्डर उतरत नाही. तर आपण गळ्यानुसार हा जो शोल्डर असतं, हे जे शोल्डरची रुंदी असते ती आपल्याकडून कमी जास्त होते. आता या ठिकाणी मागचा गळा आहे 10 इंच आणि समोरचा गळा बघा काहीतरी 5.5 इंच आहे हा समोरचा गळा. तर तुम्ही काय करायचं, जर तुम्हाला जमतच नसेल, गळा जर जास्तच उतरत असेल तर समोरचा गळा तुम्ही लहान ठेवायचा आहे, मागचा गळा तुम्ही वाढवायचा आहे. तर दुसरा असा प्रश्न आहे की हा जो मोंढा असतो बघा, हा जो मोंढा असतो हा आपला जास्त झालेला असतो. आपली रुंदी किती आहे ही रुंदी बघून घ्यायची. समजा इथं आपली 10 इंच, पावणे 10 इंच किंवा 10 इंच रुंदी आहे ही. म्हणजे आपण अशी तिला असं ओढतं घेतलं तर 10 इंच म्हणजे आपला फिटिंगमध्ये ब्लाऊज हा येऊन जातो. तर या ठिकाणी ही जी मोंढ्याची गोलाई आहे ती कस्टमरच्या अंगावरती मापून घ्यायची आहे. कस्टमरची किती आहे ती. आता हा सुद्धा ब्लाऊज मी शिवलेला आहे बघा, हा पण प्रिन्सेस ब्लाऊज आहे आणि ह्या मापावरती आपल्याला हा मापाचा ब्लाऊज शिवायचा होता. तर ही मोंढ्याची गोलाई मापून घ्यायची किती आहे ती, यावरती अशी बरोबर टाईटमध्ये मापून घ्यायची आहे. आणि आपली जितकी त्या ब्लाऊजची आलेली आहे तितकीच आपली इथं यायला हवी. आता आपली 9 इंच तिथं आली होती आणि आपली इथं सुद्धा बरोबर कोपऱ्यावरती 9 इंच आलेली आहे. जर समजा प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये ही उंची तुमची वाढलेली असेल किंवा कटिंग करते वेळेस म्हणा अशी उंची वाढलेली असेल तर तुम्ही काय करायचं, हा जो टक्स आहे हा या टक्स परत दाबायचा आहे. ही उंची आपल्याला, ही जी गोलाई आहे ती कमी करण्यासाठी हा टक्स दाबायचा. किंवा तुम्ही शोल्डरची ही मोंढ्याची उंची जर तुमची जास्त झाली असेल तर तुम्ही इथं शोल्डरला सुद्धा दाब देऊ शकता. यामुळे ही मोंढ्याची उंची कमी होऊन जाते आणि शोल्डर उतरत नाही. हा मुख्य प्रॉब्लेम असतो आपलं जे शोल्डर उतरतं. तर तुम्ही असा बदल करायचा आहे प्रत्येक वेळेस. जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटेल की आपली ही मोंढ्याची गोलाई मापून घ्यायची, प्रत्येक वेळेस ब्लाऊज तुम्ही कटिंग करताना मोंढा गोलाई तुम्ही ब्लाऊजवरती मापून घ्यायची आहे आणि नंतर ती कापडावरती टाकते वेळेस ही मोंढा गोलाई तुम्ही मापून घ्यायची आहे. ही शोल्डरची उंची जेव्हा टाकता अशी उंची आपण टाकतो, जी उंची आपण ब्लाऊजवरती टाकतो ती अशी मापून घ्यायची आहे. आता इथे बघा, आपण इथं शोल्डरवरती टेप ठेवलेला आहे आणि ब्लाऊजवरती आपण इथं उंची मापून घेऊ अशी. तर 5.5 इंच आपली ही उंची आहे. म्हणजे आपण जेव्हा आपण कटिंग करते वेळेस किती टाकली होती, 6 इंच टाकली होती. तर आपली शोल्डरची स्टिचिंग झाल्यानंतर ही 5.5 इंच उंची आलेली आहे. ही उंची अशी टाकल्यानंतर आपण इथं असा आकार देतो गोलवा. तर तेव्हाच हा मापून घ्यायचा, आपला 9 इंच आलेला आहे का बघून घ्यायचं. जर आपला इथपर्यंत, आपल्या या रुंदीपर्यंत आपलं 9 इंच मोंढ्याची गोलाई आली तर ब्लाऊज हा परफेक्टच बसणार, हे मी तुम्हाला ठामपणे सांगते. तुम्ही असा ब्लाऊज शिवून बघा, कटिंग करून बघा, शिवून बघा आणि मग नंतर मला कमेंट करा की ताई ब्लाऊज परफेक्टच बसणारच, हे मी तुम्हाला सांगते. फक्त काय करायचं, कॅप हाईटची उंची जी आहे ती बरोबर घ्यायची, जी आपल्या बाहीच्या उंचीनुसार, या उंचीनुसार कॅप हाईटची उंची घ्यायची आहे. तर मी कॅप हाईटची उंची कशी काढायची, जर तुम्हाला माप जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट असा तिरपा टेप पकडायचा, असा बाहीवरती असा तिरपा टेप पकडायचा असा, आणि इथून आपल्याला अर्धा इंच शिल्लक सोडायचं आहे. तिरपा टेप पकडल्यानंतर अर्धा इंच शिल्लक सोडायचं आहे शिलाई मार्जिंगसाठी, समोर अर्धा इंच सोडायचं आहे शिलाई मार्जिंगसाठी. हे मात्र नक्की करायचं आहे. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.